जयशंकर यांनी घेतली अमेरिका परराष्ट्र मंत्र्यांची भेट. टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिलीच भेट. दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न. वाराणसीत वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. प्रशासनातील भ्रष्ट आणि अकार्यक्षम लोकांना काढून प्रामाणिक लोकांच्या नियुक्तीची मागणी. पुण्यात रस्ता स्वच्छतेसाठी पुणे पालिकेची मोहीम. रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेची दंडात्मक कारवाई. खासदार अमर काळेंनी केली चांदूर रेल्वे स्थानकाची पाहणी. रेल्वे स्थानकाची अवस्था पाहून खासदारांनी केली नाराजी व्यक्त. सोलापूरच्या माढा तालुक्यात मुसळधार पाऊस. वाकाव आणि उंदर गावात 300 लोक पुरात अडकले. मदतीसाठी आमदार अभिजित पाटील उतरले पुराच्या पाण्यात. अहिल्यानगर जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर कायम. नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. नगरमधील अनेक गावात जनजीवन विस्कळीत. बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाचा कहर. चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा वेढा. गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावले NDRF. धाराशिवच्या आंबी गावातून भूमकडे जाणारा संपर्क तुटला. दुधना नदीवरील पूल पाण्याखाली. पावसामुळे रस्ते वाहतूक बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.